ये अपन अभी तक के जो है सफर में बैठे और ये सफर भूतकाल में परिवर्तित हो जाएगा और वर्तमान सिर्फ छोटा सा बचा रहेगा अपने पास। कुछ क्षणों में आप सब लोग चले जाएंगे। सफर में निकले हैं हम, सफर में निकले हम अतीत की गठड़िया बांध। सफर में निकले हम अतीत की गठड़िया बांध। कोई यहाँ रुका, कोई वहां रुका, कौन जाने कल कहाँ रुका, कौन जाने कल कहाँ। अभी मेरे मिसेस ने आके कविता कही और जब इसको मैंने पहले देखा कह रहा अभी हम भी रोमांटिक मूड में आ गए। तो हम सुनाते हैं। शालिनी, इसका नाम शालिनी है वैसे, इसको हमारे यहाँ पे विजय सर को मालूम है। शालिनी तू आलीस, शालिनी तू आलीस लाजरीच्या पाडावर लेणं लिहू। लाजरीचा पाठ माहिती आहे, बोट लावला तर की नाही संपूच। शालिनी तू आलीस लाजरीच्या पाडावर लेणं लिहून, उठणाऱ्या तरंगात तूही हरवशील। शालिनी तू आलीस लाजरीच्या पाडावर उंच-सावलीचं लेणं लिहून, थरथरणाऱ्या दवागत मीही थरथरलो, थरथरणाऱ्या दवागत मीही थरथरलो, उठणाऱ्या तरंगात तूही हरवशील म्हणून उठणाऱ्या तरंगात तूही हरवशील। बघ सूर्यपुत्रा, ही माझी फेमस कविता आहे। बघ सूर्यपुत्रा ही वस्ती कुणाची, अरे गाव कुणाचं। बघ सूर्यपुत्रा ही वस्ती कुणाची, हे गाव कुणाचं। गावाला शिव नाही, गावाला शिव नाही, शिवावर मारुती नाही। शिव्याने मर्यादा, गावाला शिव नाही, शिवावर मारुती नाही। अरे हा रस्ता असून दिसत नाही, रस्ता आहे रामायण महाभारत सारे धर्मग्रंथ। हा रस्ता असून दिसत नाही, हे दिवे असून जळत नाही। हा रस्ता असून दिसत नाही, हे दिवे असून जळत नाही। अरे इथे कोणाची आई नाही, कोणाची बहीण नाही। अरे इथे कोणाची आई नाही, कोणाची बहीण नाही, कोणाचाही भाऊ नाही, कोणाचाही बाप नाही। हा खोटा तो खोटा, हा खोटा तो खोटा। यावर मी कसा मोठा सांगणारे काही कमी नाही। हे गाव माझं नाही, हे गाव माझं। कारण मी एका आध्यात्मिक गावामध्ये जगतो। माझं एक आध्यात्मिक गाव आहे आणि त्याचा मालिक साई आहे माझा। आणि तुमचं सर्व प्रेम ते छोटंसं कोणतं गाव माझ्या मुठीत आहे, त्याचं नाव साई नाही। साई एक गाव, तो एक प्रदेश आहे, ती एक संवेदना आहे आणि त्याच्यामध्ये जगत असताना तुमचं प्रेम हे उत्पोत भरलेलं असतं। एक पक्षी वाट पाहतो चार घरे एकत्र येण्याची, एक पक्षी वाट पाहतो चार घरे एकत्र येण्याची। पाय वाटेला सोबती ठेवून, पाय वाटेला सोबती ठेवून कच्च्या वयात वाढलेली वृक्षवेली मिठ्या मारून जीर्ण झाली। पाय वाटेला सोबती ठेवून कच्च्या वयात वाढलेली वृक्षवेली मिठ्या मारून जीर्ण झाली। मरताडलेल्या बैलाची किंकाळी ऐकून सावध झालेला तो फकीर, मरताडलेल्या बैलाची किंकाळी ऐकून सावध झालेला तो फकीर तोंडावरून घोंगडं फेकतो आहे। मध्यरात्री तो पक्षी पहाटेची वाट बघतो आहे, पहाटेची वाट बघतो।